हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. शेअर करा. बऱ्याच जणांपर्यंत शेअर करा. तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना शेअर करा. माझे व्लॉग कसे वाटतात याबद्दल कमेंटही करा. तर आज आहे शनिवार आणि काल शुक्रवार होता. आम्ही सिद्धटेकला गेलेलो होतो. सिद्धिविनायक सिद्धटेकला गेलेलो होतो आणि छान असं दर्शन झालं. कारण जेवढा मी विचार केला होता की गर्दी वगैरे तिथे असेल, पण तेवढी गर्दी तिथे नव्हती. नॉर्मलच होती. कारण या सुट्ट्या ज्या असतात ना ख्रिसमसच्या, लोक जास्त करून बीचवरच फिरायला जात असतात. तर मंदिरात आम्हाला वाटलं होतं गर्दी असेल, पण नव्हती. तर छान असं दर्शन पण झालं आणि घरूनच जेवण करून वगैरे गेलो होतो. त्यामुळे महाप्रसाद वगैरे तिथे काही असं आम्ही खाल्लं नाही. जेवण वगैरे झालं होतं त्यामुळे. तर आत्ता मी करायला घेतली आहे चवळीची भाजी. तर शिरपूरला गेली होती आणि तिकडनं येताना छान अशी हिरवीगार चवळी आणली होती. तर दाणे मी ताईच्या इथे होती त्यावेळेला सोलून घेतले होते. कारण चवळी सोलायला बराच वेळ लागते, पण ह्याचे दाणे छान असे भरीव होते आणि छान हिरवेगार होते. तर मग आणि बऱ्याच दिवसांनी मी चवळीची भाजी करणार होती. कारण जास्त करून मी पुण्यामध्ये चवळीची भाजी घेतच नाही. आजपर्यंत तरी मी घेतली नाहीये. एकदा घेतली होती, पण त्यामध्ये ना दाणे अजिबात नसतात. फार कमी दाणे असतात आणि सोलायला पण फार जड जाते ती. तर पुण्यामध्ये तरी मी आजपर्यंत चवळी ही घेतलेलीच नाहीये. गावाकडे गेली होती आणि तिथे इतका छान फ्रेश असा भाजीपाला होता. तर सगळं असं किलोच्या प्रमाणे घेतलं होतं आणि चवळी पण तिथे छान दिसली तर चवळी घेऊन आली होती. तर आज चवळीची भाजीच करायची होती आणि अ, जास्त 1 किलोच्या आसपास ती चवळी होती आणि जास्त करण्याचं कारण असं की आज पूर्ण चवळी मला करून घ्यायची होती. कारण येणार आहेत, ताई येणार आहे, चेतन येणार आहे, ते सगळे येणार आहेत. जिजू आता सकाळी नाही येणार कारण आज शनिवार आहे आणि त्या ऑफिसला गेलेत. तर ते संध्याकाळी रात्री ऑफिस वगैरे झाल्यावर रात्री येतील. पण आता सकाळीच ताई, चेतन, वहिनी, परी, दक्ष हे सगळे येणार आहेत. असं ठरलेलं वगैरे आमचं अजिबात असं काही नव्हतं की ते येणार आहेत. मी सकाळी झोपलेले होते आणि फोन आला चेतनचा की आम्ही येतोय असं. कारण त्यांच्या इथे 2 दिवस झाले पाणीच आलेलं नव्हतं. ते कोथरूडमध्ये राहतात आणि कोथरूडमध्ये त्या पाईपलाईन काहीतरी फुटली होती. तर त्यामुळे त्यांच्या इथे 2 दिवस आणि कॉर्पोरेशनचं पाणी असल्यामुळे मग तिथे टँकर वगैरे असा काही विषयच नसतो. कॉर्पोरेशनचंच पाणी असतं आणि त्यांच्याकडे पाईपलाईन फुटल्यामुळे 2 दिवस झाले पाणीच आलेलं नव्हतं. त्यांनी पहिला दिवस कसाबसा काढला होता. पण नंतर त्यांना असं झालं, की आता काय करायचं? कारण आदल्या दिवशी म्हणजे संध्याकाळी पाणी गेलं होतं. मग तो दिवस त्यांनी काढला. दुसरा दिवसही त्यांनी कसाबसा काढला. आदल्या दिवशी ते बाहेरच त्यांनी खाल्लं. पण परत शनिवारच्या दिवशी म्हणजे आज सकाळी त्यांचं पाणी अजूनपर्यंत आलेलं नव्हतं आणि कधी येईल हेही माहीत नव्हतं आणि त्यांचं सगळं अंघोळी वगैरे सगळं राहिलेलं होतं. तर मग चेतनचा फोन आला, की आमच्याकडे पाणी नाहीये आणि शनिवार, रविवार 2 दिवस सुट्टी पण आहे, तर आम्ही तुझ्याकडे येतोय. मग म्हटलं, "ओके, या." मीही तशीच उठली. पटकन माझं आवरलं, फ्रेश झाली आणि स्वयंपाक करायला घेतला. तर चवळीची भाजी वगैरेच करत होती. कारण असं ठरलं नव्हतं त्यामुळे काही असं करायचं किंवा असं आणलेलं वगैरे काही नव्हतं. तर चवळी होती आणि आवडते म्हणून मग चवळीची भाजीच आज बनवणार आहे. पातळ अशी. खरं तर मी शेंगदाण्याची कूड घालून ही भाजी बनवली होती चवळीची. पण ताई आल्यावर म्हटली, की ओल्या चवळीची जी भाजी असते ती नेहमी लसूणच्या चटणीची बनवायची. लसूण ठेचून आणि लाल तिखट असं टाकून बनवायची तर छान लागते. माझं तसं लक्षात नाही. मी नेहमी आजपर्यंत तरी जी सुकी चवळी असते आपली ती भिजवते किंवा कुकरला लावते आणि त्याचीच भाजी बनवते. तर ही भाजी मी फार कमी बनवलीच नाही. गावाकडे 1-2 वेळा बनवली असेल, तर मग ती कूट घालूनच बनवायचं. तर तशीच बनवली गेली असं. माझा स्वयंपाक जो होता ना, जवळ-जवळ झालेला होता.
भाजी आणि चपात्या तेवढंच करायचं होतं. फारसं जास्त बनवले नव्हतं. भाजी पोळीच बनवली होती आणि तेवढ्यात हे सगळे आले होते. रोहित मात्र खाली खेळायला गेला होता. त्याला माहित नव्हतं दक्ष, परी वगैरे येणार आहे तसं. त्याला एकदम सरप्राईज देणार म्हणून. आणि माझा स्वयंपाक जो होता तो रेडी करून घेतला होता मी, कारण त्यांचा आवरून वगैरे यायला त्यांना बराच वेळ लागणार होता. आणि मी आदल्या दिवशी इडली सांबर वगैरे केलं होतं, म्हणजे गुरुवारी. तर ते इडलीचं जे पीठ होतं जास्तीचं होतं, तर मग मी ते डब्यात ठेवलेलं होतं. तर परी, रोहित आणि दक्षसाठी त्याच पिठाचे डोसे करून घेत होती, कारण परीला डोसा खूप आवडतो आणि चवळीची भाजी, पोळी मुलं खातील पण डोसा वगैरे राहिला तर त्यांना जास्त आनंद होईल, म्हणून मग मी त्यांच्यासाठी, तिघांसाठी म्हणून डोसा बनवला होता. तर सगळ्यात पहिले मी परीचा ताट तयार केला, कारण तिला लगेच भूक लागली होती डोसा बघताच बरोबर. म्हणून मग सगळ्यात आधी तिला चटणी पण होती माझ्याकडं, कारण ओलं नारळ आहे तर त्याची चटणी पण बनवून घेते मी लगेच जसं लागते तसं, कारण रोहितलाही खूप आवडते. तर डोश्याबरोबर त्याला चटणी इडली बरोबर लागतेच लागते आणि नारळ पण आहे, तर मग चटणी पण होती. तर मग डोसा उत्तप्पम म्हणता येईल, डोसा नाही, कारण बारीक नव्हता तो, जाड असा तूप लावून वगैरे शेकला होता मी. तर चटणी आणि डोसा परीला दिला आणि आम्हीही जेवायला बसत होतो, कारण बराच उशीर झाला होता. मग जेवण वगैरे झालंय. स्वयंपाक मी करून ठेवला होता, म्हणून वहिनी सगळं क्लीन करताय, किचन, भांडे. टाकणारच आहे. हे कुठं गेले? अगं अगं पडशील, हळू सांभाळून. पिक्चर झाला, आला थिएटरला. काय आलो नको फक्त 6 बोल नको आलो फक्त. तू तिकडं बसत मामा 6 12 आता बरवाटी रे तुला खेळणं बेटा मन बोटर मन हाय टोचू तू. तुला नाही घेते. दे ना का कुठे हा निघाली तुझी बाहेर. कुठे 5 तू ये ना 5 अरे यार नाही, मग थांब म्हटलाय तू. नाही नाही नाही, तो थांब म्हटलाय, तो थांब म्हटलाय, तो थांब म्हटलाय. बोलला ना, है ना. हा हे बघ ती बटली. थांब नाही, थांब बोललाय तू. नाही ना, पण थांब म्हटलंय ना. दया करा माझ्यावर, चारीच्या चारी गोट्या घरी आहेत माझ्या. दे रे पटकन. परी कधी निघेल ग मी? 3च पण 3 फुटूस या बघ मोठ्या गोठ्या पण होत्या, छोट्या पण गोठ्या त्याच्यावर मावल्या नसत्या ना. उकलो रे. काय उचलू का बाई? हा उचल. बघ कसं होतं ना, हे बघ. हे घे वैशू असं घे डायरेक्ट. ते सेम आहे आपल्या शिरपूर सारखं. हा मग तसं जुगाड केलेला होता मी. शिरपूरचा जुगाडी तर चाललाय फक्त एवढं हे का हे काढून घे. नाही, कारण की शिरपूरचा जुगाड तो आधीपासून जुन्या घरापासून. घे होड या खाली. टाक.
हे काढावं लागेल ना. नाही राहू दे, प्लास्टिक. मुत- 2 पिलो दिल्या का? आई आहे. बसते का भाऊ? मग हा बसते ना. बरोबर बसली. मस्त आहे. पण बघा बरं आता. मस्त आहे. नाही मग आम्ही ते पाठीसाठी म्हणून घेतली. लई का आला तिथून. अरे उलटी नरम आहे वाटतं, असं एक साइड कडक नाही एक साइड नरम अशी येते. नाही नाही ही नरम आहे ती उलट. वेगळी होती ही का? नरम आहे का मागून कडक आहे. काही तशी नव्हती. उचला तो. नाही तशीच होती. नाही हे हालत बी नाही. हे बघ ना मधून कडक नाही सेम आहे वाटतं. मागून कडक आहे. नाही का मागून कडक आहे. हम्म. सरक हो माय. घरी तिथे एवढं. उशी नव्हती ना फळ काढून. नाही ग हे काढा ना. प्लास्टिक नाही हो, राहू द्या ना. पुसा पुसा ती काहीतरी. त्याच्यावर थोडी घाण आहे. ते दूध. अरे बापरे, इकडं आता इकडं किलो किती काय ग माहिती? मग नाही 2 आहेत. हम्म. हे तुला साडी ठेवायला कामाची. ब्लँकेट. 2 पिलो आहे का? अरे 2. बाबो वाईट दिला डायरेक्ट. कवर घालून. ह्या पिलोला आहे ना वापरावं लागेल हे सट. आता ते अरे कम कानच पडी नाही तर रात ती ना उचूक. नाही तर मग बेडशीट छटाकली असते त्याच्यामध्ये. थांब थांब तिकडे घातलं का तू? ताणून लावा लागतो त्याला. स्ट्रेचेबल आहे. परी थांब ना बा. थांब परी बेटा मी थांब. म्हटलं आज काय झालं एकदम गैर जास्त जड झाले. हा, आता मी लावले इथं. एक हा, जण लाव आता. लावत नाही ती. ताण थोडी ताण. ते खाली सोडून चालले गेले का? हा मध्ये घेऊन टाकू. नवी का ते नवी बेडशीट काढ ना. परू याच्यात घाल बेटा, बरी नसते. याच्यात घाल. हा, घाल. तुला काही काम पाहिजे का? थांब. असं वाटलं तर 8-10 दिवस लागतील यायला. हा, म्हटलं ही घालू ती गाडीला इतके दिवस का बसा. मग आता मला काय 2 माहिती. दिवस. आमचे दोघी कॉट त्याच्याकडेचेच आहे. मग 8-8 दिवस लावतो. मला वाटलं याला 8 दिवस लावेल म्हटलं, म्हणून काही विचारलं नाही. थांब त्याला ते तेवढं करून घेऊ दे. तिथं दर बेडशीट वगैरे छान अंथरूण झाली होती आणि चेतनने पूर्ण मदत केली होती गादी वगैरे पूर्ण सेट करायला. आणि त्याला गादी सेट करता करता खूप गरम घाम आला होता, तर तो ते दाखवत होता की बघ किती गरम होतंय. आणि आम्ही साईडला बसणारे स्वेटर घालून उभं होतं, आम्हाला थंडी वाजत होती असं. आणि परीला असं झालं होतं की कधी गादी रेडी होते, बेडशीट आथरली जाते आणि मी त्या गादीवर झोपणार, असं परीला झालं होतं. तर सगळ्यात पहिले गादीवर जे झोपलं असेल परी असेल. संध्याकाळ झाली होती. दुपारी आम्ही छान गेम वगैरे खेळलो, लुडो खेळलो होतो. बऱ्याच वेळ आम्ही सगळे मिळून लुडो खेळलो होतो. कारण कोरोना काळामध्ये आम्ही खूप खेळायचो. जेव्हा कोरोना होता आणि त्यावेळेला आम्ही सगळे शिरपूरलाच होतो. जेव्हा पूर्ण लॉकडाऊन झालं होतं त्यावेळेला आम्ही सगळे शिरपूरलाच होतो आणि लॉकडाऊन झालं होतं. तर आम्ही रोज दुपारी आमचा हाच गेम असायचा की आम्ही लुडो खेळायचो. तर आज पण आम्ही लुडो खेळलो होतो. आणि त्यानंतर मग गादी वगैरे आली, सेट वगैरे केला, चहा वगैरे झाला आणि मग असाच टाइमपास सुरू होता, गप्पा वगैरे सुरू झाल्या. तोपर्यंत जिजूही आले ऑफिसमधून आणि इथे खिचडी बनवली होती. खरं पावभाजीचा बेत होता, पण नंतर असं ठरवलं की रात्रीपेक्षा उद्या सकाळी करूया, असं ठरवलं की उद्या पावभाजी करूया. म्हणून मग इथे आज खिचडी केली होती. आणि आधी मी कुकरमध्ये करायची ठरवली. जो कुकर आहे 5 लिटरचा माझा, त्यामध्ये. पण ताई म्हटली की त्यामध्ये खिचडी जी आहे ती मावणार नाही, पूर्ण होणार नाही. म्हणून मग मी माझ्याकडे त्यापेक्षा मोठा कुकर नव्हता, म्हणून मोठ्या पातेल्यात आज खिचडी केली होती. आणि खरं सांगायचं तर छान झाली. पातेल्यातही कधीतरी खिचडी केली तर छान लागते. जेवण वगैरे झालं, सगळं आवरून घेतलं, अंथरूण वगैरे पण अंथरून घेतले आणि आम्ही चाललो होतो आता खाली गार्डन मध्ये वॉकिंग साठी चाललो होतो. खरं आम्ही वॉकिंग करणार म्हणून खाली आलो होतो,
पण वॉकिंग करता करता असं विचारात आलं की आपण बॅडमिंटन आहे तर ते खेळू शकतो आणि मुलंही आपापले खेळत होते तर आपल्याला खेळता येईल म्हणून मग लगेच चेतनला फोन केला आणि त्याला सांगून बॅडमिंटन खाली मागवलं आणि मग त्यानंतर मी, ताई आम्ही चारी मिळून अधूनमधून चारींनी आम्ही बॅडमिंटन जे आहे ते खेळलं आणि आम्ही बऱ्याच दिवसांनी खेळल्यामुळे ना खूप असं छान वाटत होतं आणि याच्याही बॅडमिंटनच्याही काही खूप आठवणी आहेत आमच्या आधीच्या लहानपणीच्या. कारण लहान असताना खूप खेळायचो. पप्पा आमच्याबरोबर खेळायचे. त्यांनीच आम्हाला बॅडमिंटन खेळायला शिकवलं होतं. तर त्याच्या पण खूप आठवणी आहेत. तर त्याही कधीतरी तुमच्याबरोबर शेअर नक्कीच करेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.